UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी जाहीर माफी मागावी, मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार। सुरेश धस यांच्यावर बोलताना प्राजक्ता माळी भाऊ, मी माफी मागणार नाही, त्यांनी माझा निषेध केला असेल तर निषेध म्हणून आजपासून हास्य जत्रा पाहणं बंद। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। सुरेश धस यांनी कुठल्याही महिलेचं नाव घेऊन बोलू नये, प्राजक्ता माळींवरील धस यांच्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। सुरेश धसांना प्राजक्ता माळीचं नाव घेण्याची गरज नव्हती, प्राजक्ता माळीची भूमिका योग्य, अंजली दमानियांकडून प्राजक्ता माळीचं समर्थन। रुपाली ठोबरे पाटलांसह 4 जणांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल, आव्हाडांचा व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट खरा, कोर्टात दूध का दूध पाणी का पाणी होणार, रुपाली पाटलांची प्रतिक्रिया। बीड हत्येमधील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डेंना आदेश। आरोपींची संपत्ती जप्त करून नाही तर अटक केल्यावर समाधान मिळेल, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची मागणी। बंदूक सोबत ज्यांचे फोटो आहेत त्या सर्वांचे परवाने रद्द करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे बीड पोलीस अधीक्षकांना आदेश। वाल्मिक कराड खंडणीखोर, कराड धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्याचं पंकजा मुंडेंनीही सांगितलं, संजय गायकवाड यांचं वक्तव्य। फडणवीस जवळचा दूरचा पाहत नाहीत, योग्य ते निर्णय करतील, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। तर बीड प्रकरणाशी संबंध नसल्यानं मुंडेंनी राजीनामा देण्याचा संबंध नाही, मुश्रीफ यांचं वक्तव्य। अंजली दमानियांना क्राईम ब्रांचचं पत्र, 3 आरोपींच्या हत्येच्या दाव्यांचे पुरावे मागितले, तर मी कालचं व्हॉट्सअप नोट पोलिसांना पाठवलं, गरज पडल्यास सर्व पुरावे देणार, दमानियांचं वक्तव्य। आमच्याकडे मर्डर झाल्याची अधिकृत माहिती नाही, दमानियांच्या दाव्यावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णींनी भगवा रंग दिला, भिंतीला हिरवा रंग देणारा मूळ जागेचा मालक असल्याची माहिती। 2025 मावळताना मोदी पदावर नसतील, मोदी शहांच्या कुंडलीमधला राजयोग संपेल, सामनाच्या रोखठोकमधून दावा। विधानसभा निवडणुकीमध्ये 150 मतदारसंघात गडबड, बारामती मतदारसंघातून अजित पवार 20,000 मतांनी पराभूत आहेत, आमदार उत्तम जानकरांचा मोठा दावा। लडाखमध्ये चीनच्या सीमेजवळ शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी, भारतीय लष्करानं 14,300 फूट उंचीवर पुतळा उभारला। मुंबईतील हवेचा स्तर आणखी खालावला, सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 151, बोरिवलीपुरमध्ये 151, तर मालाड पश्चिम माझगावमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 200 पार। आळंदीमधील इंद्राणी नदी पुन्हा फेसाळली, इंद्राणी नदीमध्ये रसायनयुक्त पाणी, नदी फेसाळल्यामुळे आळंदीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। काश्मीरमध्ये हिमवृष्टीनं जनजीवन विस्कळीत, विमान रेल्वे सेवा ठप्प, जम्मू श्रीनगर महामार्ग बंद, सोनमर्गमध्ये 8 इंच, जोजिलामध्ये 15, तर अनंतनागमधील मैदानी भागामध्ये 17 इंच हिमवृष्टी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।